त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 40 सॉल्व करणार आहे. अ स्मॉल वुडन क्यूब इज प्लेस ऑन अ प्लॅंक. तर एक स्मॉल वुडन क्यूब आहे आणि ते प्लॅंकवरती आपल्याला ठेवायचे. द प्लॅंक परफॉर्म अ वर्टिकल SHM. तर प्लॅंक काय करणार आहे, वर्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करणार आहे. फ्रिक्वेन्सी 3 डिवायडेड बाय पाय हर्ट्स. तर त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे 3 डिवायडेड बाय पाय हर्ट्स इतकी दिलेली आहे. द मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड ऑफ द प्लॅंक. तर आपल्याला मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड फाइंड करायचं त्या प्लॅंकचं, सो दॅट द वुडन प्लॅंक डज नॉट लिव्ह द प्लॅंक. तर त्या वुडन ब्लॉकने, वुडन प्लॅंक नाही, वुडन ब्लॉक डज नॉट लिव्ह द प्लॅंक इज. तर त्या वुडन ब्लॉकने प्लॅंक सोबतचा जो कॉन्टॅक्ट आहे तो सोडायचा नाही. तर आपल्याला ब्रॅकेटमध्ये दिलेले टेक G इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू 10 घ्यायची. हा क्वेश्चन 2022ला आलेला होता. याच्यात 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए, ते आहे 7 डिवायडेड बाय 12 मीटर. बी ऑप्शन आहे 5 डिवायडेड बाय 2 मीटर. सी ऑप्शन आहे 5 डिवायडेड बाय 18 मीटर. आणि लास्ट ऑप्शन आहे डी 11 डिवायडेड बाय 18 मीटर. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, चला त्याला सॉल्व्ह करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये एक वुडन क्यूब दिलेला आहे, स्मॉल वुडन क्यूब दिलेला आहे आणि ते एका प्लॅंकवरती या ठिकाणी प्लेस करायचं आहे. आणि तो प्लॅंक काय करतोय, वर्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतोय. त्याची फ्रिक्वेन्सी 3 डिवायडेड बाय पाय हर्ट्स इतकी. फ्रिक्वेन्सी आपण रिप्रेझेंट करणार लेटर एन ने आणि त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 3 डिवायडेड बाय पाय हर्ट्स एवढी दिलेली आहे. काय झाली तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. तर त्याचं मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड आपल्याला फाइंड करायचं आहे. जेव्हा तो ऑसिलेट करणार आहे तर त्या वुडन क्यूब जे आहे तर त्याने प्लॅंकपासून त्याचा कॉन्टॅक्ट नको सोडायला. ओके. आणि जीची जी व्हॅल्यू आहे तर त्या जीची व्हॅल्यू आपल्याला किती घ्यायचं, तर 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्यायचं आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता याच्यावरती ॲक्सलरेशन ॲक्ट होणार आहे. सपोज हा काय घेतला, वुडन प्लॅंक घेतला आणि त्याच्यावरती ते स्मॉल क्यूब्स आहे. ओके, वुडन क्यूबच आहे आणि हे सिंपल हार्मोनिक मोशन करते अप अँड डाऊन, वरती जाणार खाली जाणार याच्यात. सपोज हा मेन पोझिशन घेतला तर वरती जाणार आणि पुन्हा खाली येणार. या पद्धतीने तो काय करतो, सिंपल हार्मोनिक मोशन. आता याच्यावरती जे वेट असणार आहे, वेट कुठे डायरेक्ट होणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला. म्हणजे याच्यावरती जे ॲक्सलरेशन असणार आहे, त्या ॲक्सलरेशन मॅक्झिमम ॲक्सलरेशन जो असणार आहे तो कोणता असणार, तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तो आपण काय कन्सिडर केला, जी कन्सिडर करा. मॅक्झिमम ॲक्सलरेशनचा जर फॉर्म्युला घेतला तर मॅक्झिमम ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला असतो ए ओमेगा स्क्वेअर. ए म्हणजेच काय आपलं ॲम्प्लिट्यूड असेल आणि ओमेगा काय असेल तर तुमचं अँग्युलर वेलॉसिटी. ओके. मग आपण जी त्या ठिकाणी पुट करणार ए ॲज इट इज आणि हा पाय जो ओमेगा जो आहे, ओमेगाच्या जागी आपण काय टाकणार, तर 2 पाय एन टाकणार. एन म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. त्याचं आपल्याला काय करायचं, स्क्वेअर. आता याच्यात आपल्याला ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यू आपण या ठिकाणी काय करू, पुट करू. जीची व्हॅल्यू तुम्हाला किती दिलेली आहे, 10, तर ते आपण या ठिकाणी पुट करू. इज इक्वल टू आपल्याला ए फाइंड करायचं आहे, ॲम्प्लिट्यूड तो तसाच लिहिला, इन ब्रॅकेट 2 तसाच, पाय पण तसाच आणि एन जो दिलेला आहे, एन दिलेला आहे तुम्हाला 3 डिवायडेड बाय पाय. तसं काय करायचं आपल्याला, स्क्वेअर करायचा. इथला पाय आणि इथला पाय काय आला, कॅन्सल. मग 10 इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट 3 टू जा किती राहिला 6 आणि त्याचा आपल्याला काय करायचं, स्क्वेअर. 6चा स्क्वेअर 36 असणार. तो इकडे मल्टिप्लाय, इकडे काय करा, डिवाइड. मग मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड किती असणार, 10 म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट 10 डिवायडेड बाय 36. आता 10 आणि 36 कोणत्या टेबलमध्ये, तर इझिली आपल्याला 2च्या भेटेल. 2 5 जा 10, 2 1 जा 1, एक उरला, 2 8 जा किती झाला 16. ओके. मग 5 डिवायडेड बाय 18 मीटर हे काय झालं, तर तुमचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय आपलं ॲम्प्लिट्यूड. ओके. तर याला सॉल्व्ह नाही केलेलं आहे तर हेच आपलं फायनल आन्सर असणार आहे. तर या ठिकाणी ऑप्शन जर तुम्ही चेक केलं त्या 4 ऑप्शनपैकी तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच या ठिकाणी आपल्याला सापडतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन सी म्हणजेच काय, ॲम्प्लिट्यूड इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 18 मीटर.